शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। आज सकाळच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या। प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र राज्यात कांद्याचे दर आपटले। 15 दिवसात 1000 रुपयांनी कांद्याच्या दरात झाली घसरण। दर पडल्याने शेतकऱ्यांचे 200 कोटी रुपयांचे झाले नुकसान। कांद्याची मर्यादित निर्यात असल्याचा परिणाम। तिळाचे बियाणे 100% अनुदानावरच, शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन। राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत उन्हाळी हंगाम सन 2025-26 साठी तिळाचे हेक्टरी 2.5 किलो बियाणे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कातून मिळणार दिलासा। कर्ज कागदपत्रावर मोठी सवलत। शासनाच्या नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या शेती व पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ देण्यात येणार आहे। खासगी बाजारात कापसाचे दर वाढले। खासगी बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल 7,800 ते 8,000 रुपयापर्यंत पोहोचले असून यात आणखी वृद्धी होण्याची शक्यता, कारण कापसाची मागणी वाढली आहे। भाजीपाल्याच्या दरात झाली मोठी घसरण। गृहिणीला मोठा दिलासा। शेवगा खातो भाव। गवार 150 ते 200 रुपये किलोवर तर 120 रुपये किलो दराने सध्या लसूण मिळत आहे। रब्बी हंगामातील युरियाचा तुटवडा कायम। सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नत्रयुक्त खताची आवश्यकता आहे, मात्र बाजारामध्ये या खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला। ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच आयुष्यमान भारत योजनेचा मिळणार मोफत उपचार। आयुष्यमान कार्ड मिळवण्यासाठी रेशनची अट असल्या कारणाने अनेक लाभार्थी यापासून वंचित राहण्याची भीती। शेतकऱ्यांच्या गोड ऊसाची कडू कहाणी। दरात तफावत आणि गुळ युनिट धारकांकडून शेतकऱ्यांची लूट। साखर कारखान्याच्या दरातील 600 ते 700 रुपयांची तफावत। यांत्रिकीकरण योजनेला मिळाला 10,000 शेतकऱ्यांचा प्रतिसाद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील यंत्रिक खरेदी पूर्ण होऊन 476 शेतकरी 5 कोटींच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत। केवळ 84 जणांनाच मिळाला लाभ। नियमांची झंझट नको, शेतकरी विकू लागले खुल्या बाजारामध्ये पांढरं सोनं। सीसी हमीभाव कापसाची विक्री करण्यासाठी जाचक अटी असल्या कारणाने अनेक शेतकरी खुल्या बाजारामध्ये कापूस विकत आहे। 11,000 हेक्टरवरील ऊस येणार एआयच्या कक्षेमध्ये। जिल्हाधिकाऱ्यांची झाली बैठक। शेतकरी क्लस्टर होणार। उत्पादनामध्ये 40% होणार वृद्धी। ऊस उत्पादकांना मिळणार दिलासा। मुबलक पाणी तरीही टरबूज लागवडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। अनिश्चित असणाऱ्या टरबूजच्या दरामुळे यंदा शेतकरी इतर पिकांना प्राधान्य देत आहे। लागवडीने कांदा पेरणी पद्धत झाली कालबाह्य। वाढलेली मजुरी आणि मजुरांचा अभाव यामुळे शेतकरी कांदा पेरणीसाठी ट्रॅक्टरला अधिक पसंती देत आहे। ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची बियाणे व वेळेची बचत होते। ई-केवायसी प्रक्रियेमध्ये 2 लाखावर लाडक्या बहिणींची होणार निराशा। यवतमाळ जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 17वा हप्ता जमा झाला नाही। लाभासाठी बहिणींना मारावा लागत आहे चक्रा। पारा पुन्हा 9.8 अंशाने घसरला। थंडीचा जोर वाढला। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील दिवसांमध्ये झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठी वाढ झाली असून थंडीचा जोर कमी झाला होता, मात्र आता थंडीचा पारा वाढला आहे। नवीन वर्षात रेशन व ज्वारी बंद। तांदूळ कमी तर गहू जास्त मिळणार। अनेक जिल्ह्यांमध्ये रेशन वाटपाला बदल करण्यात आला असून अंत्योदय लाभार्थ्यांना महिन्याला 21 किलो गहू व 14 किलो तांदूळ मिळणार आहे। रब्बी पिकावर चिकटा व माव्याचा प्रादुर्भाव। गेल्या दिवसापासून वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे आता रब्बी हंगामातील शाळू पीक, हरभरा, गहू पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे। ऊसाला तुरे फुटू लागल्याने शेतकरी आले चिंतेत। हवामानातील बदलाचा परिणाम झाल्यामुळे ऊसाच्या वजनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बीच्या पेरणी क्षेत्रामध्ये झाली वाढ। पेरणी 110%वर। गळीत धान्याच्या पिकांच्या लागवडीच्या प्रमाणामध्ये झाली मोठी घट, तर मका पिकांचे क्षेत्र वाढले।
शेतकरी संघटना जिल्हा परिषद निवडणुका लढविणार आहे. अजित काळे यांची माहिती. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचा निवडणुकीमध्ये सहभाग घेणार आहे. घरकुल बांधकामांचे थकीत हप्ते द्या. मानोऱ्यातील झंझेव वासियांचे लाभार्थ्यांना गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन. अनुदान अभावी घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक. पार नरेला येथे 93,000 कांदा गोंद्याची झाली आवक. शुक्रवारीचे लिलाव रद्द झाले असून कारण 19 ते 20 रुपये कांद्याला भाव मिळत असल्याकारणाने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. अकोला जिल्ह्यात 48,000 हेक्टरवरील रब्बी पिकांना विम्याचे कवच. शेतकऱ्यांनी भरला 1.43 कोटींचा रब्बीचा पीक विमा. विमा काढलेल्या शेतकऱ्यांची तालुक्यानिहाय यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कडाक्याच्या थंडीतही चाऱ्यासाठी मेंढपाळांची भटकंती. चारा टंचाईमुळे नेहमी मेंढपाळांना स्थलांतर करावे लागत असल्याकारणाने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विपरीत परिणाम होत आहे. मुक्ताईनगर येथील 22 आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. जळगाव खामखेडा येथील होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पारोळा आमनेरामध्ये भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करा. भरड धान्य खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्याकडील माल तसाच घरात पडून आहे. रब्बी हंगामासाठी बोरी धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला दिलासा. दोन्ही कालव्याअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ. यंदा शेतीसाठी राहणार 3 आवर्तने. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील असणारे आजचे ताजे सोयाबीनचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सीसीआयची 7.24 लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण. परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये कापसाची खासगी खरेदी 2.46 लाख क्विंटलवर झाली आहे. खरीप पीक विमा भरपाई जानेवारीतच मिळणार. कृषी विभागाची माहिती. कंपन्यांना यंदा कमी हप्ता. यावर्षी 2024-25 मधील शेतकऱ्यांनी भरलेला पीक विम्याचा परतावा शेतकऱ्यांना जानेवारीतच मिळणार आहे. 5.6 कोटी लोकांनी सोडली गॅसची सबसिडी. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश आघाडीवर. सरकार गणनेमध्ये मोठे बदल करणार. देशात गॅस सबसिडी सोडणारी असलेली राज्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वाशीमध्ये चिया सीडला 22,000 रुपयांचा उच्चांकी दर. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उत्पादन दाखल झाल्याने चिया पिकांच्या दरात थोडी वाढ झाली आहे. साखर उत्पादनात 234.3% वाढ. महाराष्ट्रातून साखर उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याने चालू 2025-26 हंगामाच्या पहिल्या 3 महिन्याच्या भारतातील साखर उत्पादन 11.83 दशलक्ष टनने वाढ झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या आवकेत थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याची हालचाली सुरू. रासायनिक खताचे अनुदान कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकार विचार करत असून त्याद्वारे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. कापूस आयातीवरील 11% शुल्क लागू. दरात सुधारणा. सीसीआयच्या खरेदीमध्ये झाली वाढ. आतापर्यंत कापूस आयातीवरील असणारे 0 असलेले आयात शुल्क रद्द करून त्या जागी 11% कापूस आयात शुल्क लागू करण्यात आल्यामुळे कापसाच्या भावात वाढ होऊ शकते. जानेवारीमध्ये थंडीचा मुक्काम कायम. विदर्भ मराठवाड्यात अधिक दिवस थंडीच्या लाटा राहण्याची शक्यता. जानेवारीमध्ये देशामध्ये सरासरी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या झटपट आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.